नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे. आपणासाठी अत्यंत महत्त्वाच्या आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आजची गुड ब्रेकिंग न्यूज आहे. तर खुश खबर, संसदीय समितीची शिफारस, पेन्शन वाढणार, लाखो पेन्शनधारकाचे बदलणार नशीब. या संदर्भामध्ये सविस्तर माहिती पाहूया. नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून हार्दिक स्वागत करतो. आताच्या घडीची सर्वात मोठी खुश खबर घेऊन आलोय. जर तुम्ही किंवा तुमच्या घरात कोणी पेन्शनधारक असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. संसदीय समितीने म्हणजे स्थायी समितीने एक ऐतिहासिक शिफारस केली आहे. सप्टेंबर 2014 पासून फक्त 1,000 रुपयावर अडकलेली किमान पेन्शन आता वाढण्याच्या मागणीचा जोर धरते. समितीने तर थेट म्हटलंय, महागाईच्या काळात 1,000 रुपये पेन्शन म्हणजे कर्मचाऱ्यांची मानहानी होईल. लाखो पेन्शनधारकांना किमान पेन्शन हे 7,500 रुपयाची मागणी करतायत. सरकार यावर काय निर्णय घेणार? जंतर मंतर मैदानावरील आंदोलनाचा काय परिणाम झाला, हे सगळं आजच्या व्हिडिओ सविस्तरपणे जाणून घ्या. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. लाखो कर्मचाऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी खुश खबर. 2014 पासून 1,000 वर अडकलेली पेन्शन आता 7,500 रुपये होणार. संसदीय समितीने केली सरकारकडे शिफारस. नमस्कार, ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. मित्रांनो, कामगार व रोजगार विषयक स्थायी समितीने आपल्या 2026-27 वार्षिक अहवालात एक धक्कादायक बाब नमूद केली आहे की सप्टेंबर 2014 पासून आजपर्यंत गेली 12 वर्ष किमान पेन्शन फक्त 1,000 रुपयावर कायम आहे. समितीने स्पष्ट शब्दात म्हटले आहे की आजच्या महागाईच्या काळात हे निवृत्ती वेतन अत्यंत अपुरे आहेत. संसदीय स्थायी समितीने यापुढे जाऊन असेही म्हटले आहे की 1,000 रुपये पेन्शन हे केवळ अपुरेच नाही तर कर्मचाऱ्यांची मानहानीकारक आहे. लाजवणारी एक बाब आहे कर्मचाऱ्यांना. समितीच्या मते पेन्शनधारकांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी पेन्शनमध्ये तातडीने वाढ करण्याची गरज आहे. पेन्शनधारक आणि विविध संघटनांनी गेल्या अनेक वर्षापासून किमान पेन्शन हे 7,500 रुपयाची मागणी करण्यास लावून धरली आहे. याच मागणीसाठी नुकतेच दिल्लीत जंतर मंतर मैदानावर 3 दिवसीय आंदोलन देखील झाले. आता याच पार्श्वभूमीवर संसदीय समितीची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे खूप महत्त्वाची मानली जात आहे. समितीने ठाम भूमिका मांडली आहे की सरकारने किमान पेन्शन तातडीने आढावा घेऊन त्यात वाजवी वाढ करावी. या शिफारसीमुळे देशभरातील लाखो पेन्शनधारकांच्या अपेक्षा आता खूप वाढल्या आहेत. खास सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकार लवकरच या शिफारशीवर सकारात्मक विचार करून निर्णय घेण्याचा संकेत आहे. म्हणजेच मित्रांनो, अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असणारा प्रश्न, महत्वाचा पेन्शन वाढीचा जो प्रश्न आहे तो अनेक वर्षापासून प्रतीक्षा करणाऱ्या पेन्शनधारकांना आता खरंच दिलासा मिळणार आहे. सरकारने यावर सकारात्मक निर्णय घेतल्यास लाखो कुटुंबांना मोठा आधार मिळेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. तुमच्या घरात पेन्शनधारक असेल तर त्यांना हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा. तर मित्रांनो, संसदीय समितीच्या या शिफारशीमुळे लाखो कर्मचाऱ्यांचे आयुष्य आणि नशीब बदलणार आहे. 1,000 रुपयावरून 7,500 रुपये पेन्शन वाढली तर खऱ्या अर्थाने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मानाने जगता येईल. सरकार यावर कधी निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत. अशाच प्रकारचे महत्त्वाचे सरकारी अपडेट ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलद्वारे व्हायरल होत असतात. म्हणून ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूबला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ब्रेकिंग न्यूज तुम्हाला सगळ्यात अगोदर आपल्या ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर प्राप्त होईल.
पुन्हा भेटूया नवीन अपडेट्ससह. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.